16,000 हरकती आलेल्या आहेत, त्यावरती आपली भूमिका काय, आपण काय म्हणतो? कोणत्या आल्या? कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत की हा कायदा मजबूत करण्यासाठी आल्या तर अडचण नाही आहे, ते करणार आहे, ते मराठ्यांना माहिती आहे. परंतु मराठा बांधवांना या कामोद्या नव्हेतून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक आहेत, जे वकील बांधव आहेत, यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडे निवेदनं सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या, ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांचे तर येणार आहेत, ते तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे अशा करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू तिथं आपणही द्या, आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही माझं आव्हान आहे की आपण आपले जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं हा मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो ही मराठा समाजही बघणार. सर, प्रकाश शेंडेंनी असं म्हटलंय की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून. राजकारणाबद्दल मला नाही ते कळत. ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत? मी 2-3 बारा विचारले, नव्या आहेत का जुन्या? ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते जुन्या आहेत का नवीन आहेत? त्याबद्दल आहेत ना, तेव्हाच तर नवीन सापडतात ना. जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुना एखाद्याला जमीनच नाही, नुसतं तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझं 7-12 माझ जो सापडला मग आपल्या आज्याकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. सर, मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत. मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात, विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेले आहेत, अजूनही ते मागे घेतलेले नाहीत, काय सांगाल त्याबद्दल? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या जाऊन मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा. कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे. आणि जो आपण मुद्दा मानलात की केसेसचा सरकारनं तसं लिखित दिले, आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊन बघूया प्रक्रिया कधी सुरू करतात ना. 10 तारखेला अमरून कशी सुरू आहे. सर, आजचं सगळं भाषण बघितलं, सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात. ते गप्प बसत नाही ना, ते नाही बसल्यावर मी काय बोला, मी बोलतच नाही. तर ते बाजूला कोणकडे बोलत मग मला नाही निघत, कारण मी वाटा जात नाही कोणाची विनाकारण. कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 महिन्यातल्याकडून बघा, एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही, त्याला मात्र सुट्टी नाही. कारण तो गोरगरिबाचा ओबीसीचा नाही, मराठ्यांचा नाही, ते कोणाचंच नाही.